नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की गुप्ता समितीच्या अहवालाचे काय झाले. ओके, त्यानंतर मग कोणत्या संस्थेला किती फॉर्म आले, त्यानंतर मग रिझल्ट कधी लागेल. तर तुमच्या सर्व प्रश्नाचे एक एक करून मी सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ओके. तर गुप्ता समितीचा जो अहवाल होता हा फक्त महाज्योतीच्या जागा संबंधित होता. ओके. आणि यावर्षी फक्त अहवाल काढण्यात आला होता. तो लागू होणार का? तर लागू होणार का? तर लागू होणार नाही. बार्टी, टार्टी, सारथी, आरटी वाल्यांसाठी गुप्ता समितीचा जो अहवाल आहे त्याचा काही एक संबंध नाही. सो तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला कमीत कमी मार्क जरी असतील तरी तुमचं सिलेक्शन कुठे ना कुठं होऊ शकतं. ओके. सो महत्वाचा मुद्दा म्हणजे आता कोणत्या संस्थेला किती जागा आल्या होत्या हा एक प्रश्न होता. कोणत्या संस्थेला किती जागा आल्या होत्या, ठीक आहे. तर आरटीआय टाकला होता, त्या अनुषंगाने मग प्रशिक्षण कार्यक्रम निहाय प्राप्त झालेल्या त्याच्या संख्येचा तपशील म्हणजे कोणत्या संस्थेला किती विद्यार्थ्यांनी फॉर्म अप्लाय केला होता त्याबद्दल ही माहिती आहे. ओके. सो सुरुवातीला आपण आरटी बद्दल बघू. तो आरटीचे जे आयबीपीएस, एसबीआय, आरबीआय जे बँकिंग होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर एलआयसी आणि रेल्वे. ओके. सो त्या संबंधित किती तर जवळपास 1913 फॉर्म आले. ओके. त्यानंतर मग आरटी एमपीएससीला त्याच्यामध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास त्याच्यामध्ये किती तर 67 फॉर्म आले. खूप कमी फॉर्म आले आरटीला याच्यामध्ये, ज्युडिशियलमध्ये. त्यानंतर मग एमपीएससी जी होती आपली कोणती इंजिनिअरिंग सर्व्हिस त्याच्यामध्ये किती फॉर्म आले आरटीला तर 380 फॉर्म आले. त्यानंतर मग एमपीएससी जी आपली नॉन गॅझेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी त्यामध्ये 3967 फॉर्म आले. त्यानंतर मग राज्यसेवा जी होती राज्यसेवेला किती आले तर 3373 फॉर्म आले. त्यानंतर मग जी आपली मिलिटरी ट्रेनिंग ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये किती 859 फॉर्म आले. त्यानंतर पोलीस भरतीला किती आले तर 9990 फॉर्म आले. त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन ओके म्हणजे सीजीएलला एसएससी सीजीएलला किती आले तर 2222 इतके फॉर्म आले. ओके. त्यानंतर मग यूपीएससीला किती आले तर 2026 फॉर्म आले. ओके. यूपीएससीला किती आले 2026 फॉर्म आले. ओके. त्यानंतरचा मग मुद्दा आता टीआरटी आहे. टीआरटीआयला आयबीपीएस म्हणजे बँकिंग, एलआयसी. ओके. त्याच्यामध्ये किती आले तर 11,856 फॉर्म आले. ओके. त्यानंतर मग एमपीएससी जी आपली राज्यसेवा आहे त्याच्यामध्ये 21,445 फॉर्म आले. त्यानंतर मग ज्युडिशियलला 238 फॉर्म आले टीआरटीआयच्या याच्यामध्ये. त्यानंतर मग इंजिनिअरिंग सर्व्हिसला 1,622 फॉर्म आले. त्यानंतर मग आपला एमपीएससी स्टेट सर्व्हिस ओके राज्यसेवामध्ये किती तर ही जी आली म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एमपीएससी क्लास 3 ला किती आले तर 21,445 आले आणि राज्यसेवेला किती आले तर 19,070 फॉर्म आले. ओके. त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनला किती आले तर 14,064 फॉर्म आले. त्यानंतर यूपीएससीला टीआरटीआय मध्ये किती तर यूपीएससीला किती तर 7,645 इतके फॉर्म आले. ओके. त्यानंतर मग सारथीला ओके. सो सारथीला बँकिंग आणि एलआयसी मध्ये किती आले तर 10,963 फॉर्म आले एकूण. त्यानंतर मग ज्युडिशियलला किती आले तर 331 फॉर्म आले. त्यानंतर मग इंजिनिअरिंग सर्व्हिसला किती आले तर 2,781 फॉर्म आले. त्यानंतर एमपीएससी स्टेट सर्व्हिस म्हणजे राज्यसेवेला किती आले तर 20,197 फॉर्म आले. एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशनला किती आले तर 10,856 फॉर्म आले. त्यानंतर यूपीएससी सारथीला किती आले तर 11,404 इतके फॉर्म आले. ओके. सो भरपूर मुलांनी अप्लाय केला तरी पण तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका. भरपूर मुले हे फक्त विद्यावेतन मिळते म्हणून फॉर्म भरतात पण त्यांचा ऍक्च्युली तेवढा अभ्यास नसतो. काय अभ्यास नसतो त्यामुळे तेवढी काळजी करायची गरज नाही. ते आपले कॉम्पिटिटर नाही. ओके. सो तर तुम्हाला जर कमी मार्क असतील तरी तुमचं होऊन जाईल. तेवढी काळजी करायची गरज नाही कारण की जो गुप्ता समितीचा अहवाल आहे तो यावर्षी लागू होणार नाही. तो मे बी पुढच्या वर्षी लागू होईल. फक्त यावर्षी फक्त तो अहवाल म्हणजे त्यांनी शिफारशी दिल्या होत्या त्या फक्त महाज्योतीच्या जागेसंबंधी होत्या. तर बार्टी, टार्टी, आरटी, सारथीमध्ये काही त्याचा एक इफेक्ट लागू होणार नाही. सो तुम्ही त्याची काळजी करू नका. जागा कमी होणार नाही. जागा काय कमी होणार नाहीत. ओके. त्यानंतर मग महाज्योती. तर महाज्योतीला यावर्षी बँकिंगसाठी वगैरे नव्हतं. बँकिंग पोलीस भरतीला
आणि SSC ला जागा नव्हत्या. ओके. सो महाज्योतीला फक्त जी आपली MPSC नॉन गॅजेट ग्रुप बी आणि ग्रुप सी सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये किती फॉर्म आले तर 45,345 फॉर्म आले. ओके. त्यानंतर मग MPSC स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग म्हणजे राज्यसेवेला किती आले तर 37,851 फॉर्म आले. त्यानंतर मग UPSC ला किती आले तर 24,694 इतके फॉर्म आले. ओके. सो कॉम्पिटिशन आहे बट याच्यामध्ये तेवढं टेन्शन घ्यायचं काम नाही. कमीत कमी मार्क असतील तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. ओके. त्यानंतर बार्टीच्या जागा बघू. बार्टी आता बँकिंग LIC ला किती आले तर 18,430 फॉर्म आले. ओके टोटल. त्यानंतर ज्युडिशियलला किती आले तर 542 फॉर्म आले. त्यानंतर मग महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस इंजिनिअरिंग सर्व्हिसला किती आले तर 3,557 फॉर्म आले. ओके. त्यानंतर मग MPSC ग्रुप बी ग्रुप सी ला किती आले तर 26,203 फॉर्म आले. त्यानंतर मग MPSC ची राज्यसेवा त्याला किती आले तर 22,887 फॉर्म आले टोटल. त्यानंतर मग मिलिटरी जी आहे मिलिटरी आणि पॅरामिलिटरी ट्रेनिंग प्रोग्राम याला किती आले तर 4,476 फॉर्म आले. ओके. त्यानंतर मग पोलीसला किती आले तर 55,151 फॉर्म आले. त्याच्यानंतर मग SSC CGL ला किती आले तर 19,261 फॉर्म आले. त्यानंतर UPSC ला किती आले तर 13,436 इतके फॉर्म आले. ओके. सो हे झाले बार्टीचे. बार्टी, टार्टी, आरटी, महाज्योती, सारथीचे आपण सगळं बघितलेलं आहे. ओके. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता काय तर रिझल्ट कधी लागेल. ओके. तर दिनांक किती 27/10/2025 ला JEE आणि नीट या परीक्षेचा रिझल्ट लागला. ओके. म्हणजे काय झाला दिवाळी संपताच त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. ओके. याचा अर्थ आपला रिझल्ट सुद्धा लवकरात लवकर म्हणजे या वीक मध्ये किंवा मग पुढल्या वीक मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. ओके. कधी एकतर या वीक मध्ये लागेल रिझल्ट नाहीतर मग नेक्स्ट वीक. ओके. नेक्स्ट वीक मध्ये लागण्याचे चान्सेस आहेत. तर 10 नोव्हेंबर आधीच काय होईल तर आपला रिझल्ट लागेल. कधी 10 नोव्हेंबर आधीच रिझल्ट लागू शकतो. आता का बरं रिझल्ट लागू शकतो 10 नोव्हेंबर आधी तर कारण 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान आचारसंहिता लागू शकते. ओके. तो त्या अनुषंगाने त्यांनी ते लवकर रिझल्ट लावण्याचा काय करतील प्रयत्न करतील. ओके. तर आपण आता प्रतीक्षा करूया की लवकरात लवकर काय आपल्याला आनंदाची बातमी मिळेल. ओके. अशाच नव्या अपडेटसाठी प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यासंबंधी जर तुम्हाला कुठली PDF पाहिजे असेल रिझल्ट म्हणा किंवा मग कुठल्या जागा संबंधित PDF तर सगळ्या PDF ह्या आपल्या प्रशिक मॅथ अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत. सो याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ओके. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रापर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.